मित्रांनो, तुमच्या घरी व शेजारी नक्कीच BLO म्हणजेच एक अ, इलेक्शन ऑफिसर तुमच्या घरी येऊन गेले असतील. तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म देऊन ते गेले असणार. परंतु हा फॉर्म काय आहे? तो कसा भरायचा? आणि का भरायचा? आणि नाही भरला तर काय होणार? याबाबत सविस्तरमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर हा फॉर्म भारतीय निवडणूक आयोग यांच्यामार्फत आलेला आहे. त्यालाच आपण SIR असा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी म्हटला जातो आणि या फॉर्मची माहिती जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तर चला मित्रांनो, आपण आपली माहिती बघूया. सुस्वागत मित्रांनो, योद्धा ही लर्निंग या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, SIR फॉर्मबद्दल माहिती घेताना सगळ्यात महत्त्वाचं हा फॉर्म कसा भरायचा आणि याबाबत काय काय माहिती महत्त्वाची आहे याच्याबद्दल आपल्याला परिपूर्ण माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. या फॉर्ममध्ये तुमची माहिती यामध्ये वरच्या साईडला नमूद केली असेल, ती माहिती आपण व्यवस्थित बघून घ्यायची आहे. या फॉर्मचं आपण 3 पद्धतीमध्ये याचं आपण नियोजन केलेलं आहे. ते नियोजन कसं असणार आहे ते बघून घेऊया. सुरुवातीला समस्त मतदार बंधू आणि भगिनींनो, आपला पुनर्निरीक्षण अर्ज असा भरायचा. या संबंधीमध्ये एक तो फॉर्म असणार आहे. यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचं त्या ठिकाणी एक नमुना प्रपत्र असणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं अनुक्रमांक, एक बारकोड असणार आहे आणि साईडला तुमचा फोटो असणार आहे, जो ऑलरेडी फॉर्मवरती असेल आणि त्याच्या बाजूला एक तुमचा रिसेंट जो पासपोर्ट फोटो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे. त्यानंतर त्याच्या खालची जी माहिती आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. याच ठिकाणी बऱ्याच जणांना कळत नाही आहे की ही माहिती कशी भरायची आहे. तर मित्रांनो, ज्या मतदारांचे नाव 2002च्या SRI यादीमध्ये असेल त्यांनीच येथे माहिती भरायची आहे. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या घरातील प्रौढ व्यक्ती ज्यांचं मतदान 2002 मध्ये असेल त्यांचीच माहिती या रकान्यात भरायची आहे. तर पहिल्या रकान्यामध्ये तुमचं मतदाराचं नाव, मतदाराचा ओळखपत्र क्रमांक, त्यांची जन्मतारीख, नाते, लिंग, पत्ता, मतदार संघाचे नाव या संबंधीची परिपूर्ण माहिती तुम्हाला याच्यात द्यायचं आहे. मतदारसंघ क्रमांक असेल तर टाका, पाटीबाळ क्रमांक असेल तर टाका, अनुक्रमांक असेल तर नक्कीच टाकायचा आहे. त्यानंतर जो बाजूचा रकाना आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ज्या मतदारांचं नाव 2002च्या यादीत असेल आणि हा फॉर्म तुमचा असेल, ज्यांचं मतदान 2002 नंतर आहे आणि त्यांचा हा फॉर्म असेल, त्यांनी सुद्धा आपल्या आई किंवा वडिलांचं मतदान 2002 मध्ये असेल त्यांचं नाव या ठिकाणी टाकणं खूप महत्त्वाचं आहे. मतदार ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे. जन्मतारीख, नाते, लिंग, पत्ता, मतदारसंघाचे नाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर खूप सोपा सरळ फॉर्म आहे. एका रकान्यामध्ये ज्यांचा तो अर्ज असेल आणि त्याच व्यक्तीने हा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी पहिल्या रकान्यामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांचा हा फॉर्म असेल परंतु त्यांचं मतदान 2002च्या SRI यादीमध्ये नसेल त्यांनी बाजूचा रकाना भरायचा आहे, पण त्यामध्ये माहिती भरताना आपल्या आई किंवा वडिलांची माहिती भरायची आहे. तर अशा आहे, तुम्हाला हे कळलं असेल. त्यानंतर पुढचा जो टप्पा येतो त्या ठिकाणी जन्मतारीख. आता या ठिकाणी जन्मतारीख कोणाची टाकायची आहे तर तुमची स्वतःची टाकायची आहे, ज्याचा हा फॉर्म असेल त्याचा. आधार क्रमांक, मतदाराची जन्मतारीख, आधार क्रमांक, मतदाराचा जो असेल तो टाकायचा आहे, मतदाराचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, वडील किंवा पालकांचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. पूर्ण नाव लिहा किंवा नाव लिहा तरी चालणार आहे. त्यानंतर वडिलांचं जर तुमच्याकडे जर मतदान ओळखपत्र क्रमांक असेल तर तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आईचं नाव टाकायचं आहे. सेम आईचं मतदान ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पत्नीचे नाव टाकायचे आहे आणि त्यांचं ओळखपत्र क्रमांक जे मतदानाचा असेल ते टाकायचं आहे. तर इतका साधा सोपा असा फॉर्म आहे. तो नक्कीच भरायचा आहे. जर तुम्ही तो नाही भरला तर तुमचं मतदार यादीमधून नाव कमी करण्यात येईल आणि हे खूप
चुकीचं होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून हा फॉर्म आपल्या BLU कडून भरून घ्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.